श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय पहिला सुख संवाद। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। कोणत्याही कार्याच्या आरंभी श्री गणेशाला वंदन करावे, त्यायोगे ते कार्य निर्विघ्नपणे पार पडते। कारण कर्ता करविता तोच श्री गणेश असतो। त्याची प्रार्थना करून अधिक मास महात्म्य या ग्रंथातील कथा सार रूपाने सांगतो। हा अधिक मास कोणता आणि त्याचे महत्व काय याबद्दलचे शास्त्र सामान्य लोकांना सहज कळावे म्हणून ते कथा रूपाने सांगितले तर त्याचा उमज सहज होतो, मनी बोध ठसतो। त्याच्या हातून तसे धर्माचरण घडते आणि सर्वांचे कल्याण होते। याच दृष्टीनं महर्षी व्यासांनी पुराणांची रचना केली। त्या पुराणातील कथांचा सर्व लोकांवर चांगला परिणाम झाला आणि जगात धर्माचरण वाढले। शास्त्रापेक्षा रूढी बलवान ठरते। परंपरेने चालत आलेले धर्माचरण, व्रते, नियम, उत्सव, सण निष्ठापूर्वक केल्याने सर्व लोकांचे कल्याण होते। महर्षी व्यासांनी संस्कृत भाषेत पद्मपुराण नावाचा ग्रंथ लिहिला। त्यात अधिक मासाचे महात्म्य वर्णन केले आहे। त्या ग्रंथाचे प्राकृत भाषेत अनेक लेखकांनी रूपांतर केले। मराठी भाषेतही अनेक विद्वानांनी ओवीबद्ध अधिक मास महात्म्य ग्रंथ लिहिले आहेत। त्या अनेक ग्रंथाच्या आधारे हे कथासार सिद्ध केले आहे। हे कथासार निष्ठापूर्वक वाचून किंवा शांतपणे श्रवण करून अधिक मासातील थोडी जरी व्रते केली, यथाशक्ती दान केले तर भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने खचितच कल्याण होईल। आता ही कथा पहा। निमिष नावाच्या अरण्यातील शांत तपोवनात शौनक, गालव वगैरे अनेक ऋषीमुनी धर्मचर्चा करीत असत। अशा वेळी एकदा तेथे सूत नावाचे सर्वश्रेष्ठ पुराणिक आले। ते फार विद्वान होते। त्या सूत पुराणिकांना ऋषींनी विचारले, आम्ही धर्मचर्चा खूप करतो, परंतु ज्या धर्माचरणाने सामान्य जनांचे कल्याण होईल असे एखादे सोपे, सहज, सुलभ व्रत, दान किंवा साधना असेल तर ती आपण सांगाल काय? सूत पुराणिक म्हणाले, आपण मला जो प्रश्न केला तोच प्रश्न पूर्वी लक्ष्मीने भगवान नारायणाला केला होता। त्यावेळी नारायणांनी लक्ष्मीला जो उपाय सांगितला तीच त्यांच्या संवादातील कथा मी आता सांगतो, ती शांतपणे ऐका। या कलियुगात नरदेह प्राप्त होणे ही एक विशेष गोष्ट आहे। नरदेह मिळालेल्या प्राण्याला मात्र अनेक दुःखे, संकटे आणि व्यथा प्राप्त होत असतात। अशा वेळी तो भांबावून जातो। शरीराला, मनाला खरे समाधान, शांती, सुख कसे मिळेल याचा उपाय तो शोधित असतो, परंतु त्याला मार्ग लवकर सापडत नाही। इंद्रिय सुखाच्या मागे लागून वाढत चाललेल्या आशा आकांक्षा पुरविण्यातच त्याचा सारा वेळ निघून जातो। स्वार्थामुळे परमार्थ साधनेला त्याला वेळच मिळत नाही। सुख मिळवता येते, पण समाधान मिळणे फारच कठीण असते। ते मनाचे, आत्म्याचे समाधान हेच खरे सुख असते। याचा उमज लवकर होत नाही आणि म्हणूनच शास्त्रकारांनी धर्माचरणाचे, व्रतांचे, नियमांचे, स्नानदानाचे असे सोपे उपाय सांगितले आहेत। ते उपाय निष्ठापूर्वक चिकाटीने केले पाहिजे। या धर्माचरणात सुद्धा सतत अडथळे येत असतात। संसारातील अनेक समस्या असतात। मायापाशाची अनेक बंधने आणि व्यवहारातील पेच प्रसंग यामुळे माणसाचे मन विषिन्न होते। शरीर, आत्मा मलिन बनतो। अशा वेळी शास्त्रकारांनी मलमासातील आचार धर्म पाळण्यास सांगितले आहे। हे जर श्रद्धापूर्वक पाळले तर सर्वांचे खचितच कल्याण होते। लक्ष्मीनारायणांचा अशा प्रकारे
सुखसंवाद चालू असता लक्ष्मी म्हणाली, देवा, हा मलमास म्हणजे आहे तरी काय, आणि त्यात कोणते आचार धर्म पाळले असता सर्व मानवांचे कल्याण होते, याबद्दलची संपूर्ण माहिती मला सांगा. भगवान विष्णू म्हणाले, ठीक आहे, ती माहिती खूपच विस्तृत आहे, तथापि सार रूपाने तुला ती सारी सांगतो, ऐक. सूर्याच्या गतीवरून सौर वर्ष आणि चंद्राच्या गतीवरून चांद्र वर्ष अशा दोन्ही प्रकारची कालगणना या पृथ्वीवर चालू आहे. परंतु या दोन कालगणनेत दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. तो फरक दूर करून 2-3 वर्षांनी चंद्रमासात एका अधिक महिन्याची भर शास्त्रकारांनी घातली आहे. हा अधिक मास म्हणजे दर 3 वर्षांनी एकदा येणारा. ह्या 12 महिन्यात 13वा एक असा विशेष महिना आहे. त्याचा महिमाही विशेष असाच आहे, कारण या महिन्यात सूर्य कोणत्याही राशीचे संक्रमण करत नाही. सूर्य प्रत्येक महिन्यात एका राशीचे संक्रमण करतो, तर चंद्र प्रत्येक महिन्यात 27 नक्षत्रे भोगीत असतो. अशा रीतीने दरवर्षी त्यांच्या गतीत सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो, आणि मग दर 3 वर्षांनी या कालगणनेचा मेळ घालण्यासाठी ज्या महिन्यात सूर्य संक्रांत येत नाही तो विशिष्ट महिना अधिक मास म्हणून पाळला जातो. सूर्य संक्रांत नसलेल्या त्या चांद्र अधिक मासात वातावरणात विशिष्ट प्रकारचा बदल होतो. ग्रहण काळाप्रमाणे वातावरण गढूळ मलिन बनते, म्हणून त्या महिन्याला मलमास हे नाव दिले गेले. या मलमासात कोणतेही मंगल कार्य करू नये, फक्त पुण्यकृत्य करावीत. त्या योगे आपले आरोग्य आणि मानसिक समाधान टिकून राहते. आपली प्रकृती आणि परिस्थिती पाहून प्रत्येक स्त्री पुरुषाने या मलमासात कोणकोणती व्रते, नियम वगैरे पुण्यकर्मे यथाशक्ती करावीत ते आता थोडक्यात सांगतो. यातील एक जरी पुण्यकर्म कळत न कळत घडले तरी त्याचे फळ चांगलेच मिळते. या अधिक मासात दानाचे महत्व फार मोठे आहे. रोजच्या व्यवहारात माणूस आपल्यासाठी आणि कुटुंबातील आप्तेष्टांसाठी सारखा खर्च करीत असतो, परंतु त्याला ते दानाचे पुण्य लाभत नाही. म्हणून निदान या महिन्यात तरी सत्पात्री ब्राह्मणाला काही वस्तू, वस्त्र आणि अन्न दान दिले पाहिजे. ते दान प्रत्यक्ष भगवंताच्या चरणी अर्पण होत असते, कारण ब्राह्मण हे भगवंताचे मुख आहेत असे पुराणांतरी सांगितले आहे. पूर्वी कृतयुगात ऋषीमुनी आणि ब्राह्मण पंडित आरण्यात तपोवनात राहून विश्वकल्याणाचे चिंतन करीत अनेक विज्ञानांचा, शास्त्रांचा शोध लावीत, प्रयोग करीत स्वतः राजे लोक त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत असत. त्रेतायुगात मग ऋषीमुनींनी आणि पंडित ब्राह्मण राजवाड्यात स्वतः जाऊन राजाकडून आपल्या इच्छित कामना पूर्ण करून घेत असत. द्वापर युगात राजे लोक मोठमोठे यज्ञ समारंभ करून त्यात ऋषीमुनी आणि विद्वान ब्राह्मणांना मुद्दाम निमंत्रणे करून बोलावीत आणि त्यांना भरपूर दाने देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत. आता मात्र या कलियुगात ब्राह्मणांनी आपला आचार धर्म सोडला. ब्रह्म जाणते विद्वान, निष्ठावान असे ब्राह्मण फारच थोडे राहिले. ऋषीमुनी तर अगदीच थोडे राहिले. अशा सदाचारी निष्ठावान गुरु, ब्राह्मण, सुवासिनी यांना गृहस्थ पती पत्नी मुद्दाम आपल्या घरी बोलावून त्यांची पूजा करून यथाशक्ती वस्तू, वस्त्र, अन्न दान करावे. मिष्टान्न भोजन देऊन, विडा दक्षिणा देऊन त्यांना बोलवावे. अधिक महिन्यात ब्राह्मण पूजेचे आणि त्यांना दान देण्याचे पुण्यकर्म जसे श्रेष्ठ आहे, तसेच गायीची पूजा आणि गोदानाचेही महत्व अपार आहे. ते आता दुसऱ्या अध्यायात सांगितले आहे. नारायण लक्ष्मी यांचा हा सुख संवाद दुसऱ्या अध्यायात दिला आहे, तो ऐकावा. पहिला अध्याय समाप्त. पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.
पुरुषोत्तम भगवान की जय।